नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण विभाजन मूल्य या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. विषय आहे अर्थशास्त्र. प्रकरण 3 आहे विभाजन मूल्य. या अगोदर आपण विभाजन मूल्यांचा 10वी पर्यंत अभ्यास केलेला आहे. सरासरी कशी काढायची, सरासरीचे प्रकार कोणकोणते, गणितीय मध्य, बहुलक, मध्यगा, कशा पद्धतीने वैयक्तिक श्रेणी दिली असता, खंडित श्रेणी दिली असता आणि अखंडित श्रेणी दिली असता कशा पद्धतीने काढायचा याचा अभ्यास आपण 10वी पर्यंत केलेला आहे. त्याच्या पुढचं विभाजन मूल्य कसं आहे याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावायचा आहे. सामग्रीची समान भागामध्ये विभागणी करणं म्हणजे विभाजन. म्हणजे दिलेली जी माहिती आहे, दिलेली जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीचे समान भागामध्ये विभागणी करणं याला आपण विभाजन असं म्हणतो. म्हणजे आकडेवारीची विभागणी करताना आवश्यक संख्या समान प्रमाणात विभागणं याला विभाजन मूल्य असं म्हणतात. ही जी आहेत ती केंद्रीय प्रवृत्तीची मापकं म्हणजेच सरासरी, अंकगणितीय मध्य, मध्यक, बहुलक यांचा अभ्यास आपण 10वी इयत्तेत केलेला आहे. दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून मध्यभागी येणाऱ्या निरीक्षणाचं मूल्य म्हणजे आपण त्याला मध्यक असं म्हटलेलं आहे. मध्यक हे विशेष प्रकारचे विभाजन मूल्य आहे. मध्यकाच्या दोन्ही बाजूला निरीक्षणांची संख्या जी आहे ती समान असते. डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा समान असते. मध्यकाप्रमाणेच चतुर्थके, दशमके व शतमके ही सुद्धा विभाजन मूल्य आहेत. या मूल्यांच्याही निरीक्षणांची संख्या समान भागात विभागली जात असते. सर्वसाधारणपणे विभाजन मूल्ये ही भाजक किंवा भागक म्हणून ओळखली जातात. विभाजन मूल्ये हा वर्णनात्मक संख्यातला एक भाग आहे. आपल्या देशामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये लोकसंख्या, बेकारी, दारिद्र्य या प्रकरणामध्ये आर्थिक जी आकडेवारी आहे त्याचं विश्लेषण करताना विभाजन मूल्याचा वापर हा केला कसा करता येईल याची ओळख विद्यार्थ्यांना या प्रकरणात आपण करून देणार आहोत. म्हणजे लोकसंख्या, बेकारी, दारिद्र्य ही जी पुढची प्रकरणं आपल्याला अभ्यासायची आहेत त्या प्रकरणामध्ये आर्थिक मांडणी जी आहे, आकडेवारींची मांडणी आहे, ती मांडणी आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्यासाठी आपण विभाजन मूल्यांचा आधार घेणार आहोत आणि तो कसा घ्यायचा आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. थोडक्यात हा संख्याशास्त्राचा अभ्यास आहे. या ठिकाणी तुम्हाला संख्याशास्त्राविषयी म्हटलेलं आहे. संख्याशास्त्र दिन दिलेला आहे. प्राध्यापक प्रसंत चंद्र महालनोबिस हे भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताचा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1956 ते 61 या काळामध्ये औद्योगिकरणाची रचना या संख्याशास्त्राच्या मदतीने तयार केली. यालाच आपण महालनोबिस प्रारूप किंवा मॉडेल असं म्हटलेलं आहे. प्राध्यापक PC महालनोबिस यांची 2 सामग्री संचाची तुलनात्मक गणना करण्यासाठी मापन तयार केले आहे. यालाच महालनोबिस अंतर्गणना असं म्हटलेलं आहे. तसेच त्यांनी वेगवेगळ्या गटातील लोकांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीची तुलना करण्यासाठी भाजक, आलेखी विश्लेषण, सांख्यिकीय पद्धत तयार केली आहे. आर्थिक नियोजन व संख्याशास्त्रीय विकास या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने 29 जून हा त्यांचा जन्मदिवस संख्याशास्त्र दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी हा दिवस संख्याशास्त्र दिन म्हणून विशेष दिन साजरा केला जात असतो. म्हणजे आपल्या भारताच्या राष्ट्रीय पातळीवर सुद्धा प्राध्यापक PC महालनोबिस हे एक संख्याशास्त्रज्ञ होते आणि त्यांचा जन्मदिवस आपण संख्याशास्त्र दिन म्हणून साजरा करत असतो. आता हे जे विभाजन मूल्य आहेत त्या विभाजन मूल्याची गरज काय, तर मोठ्या प्रमाणावरील सांख्यिकीय माहितीचं ज्यावेळेस किमान आणि कमाल म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त किमतीतील अंतर जास्त असतं त्यांना बाह्यवर्धक मूल्य म्हणून ओळखले जातात. अशा किमती वेगळ्या पडतात. त्यामुळे अशा सांख्यिकीय माहितीचं सरासरीने केलेलं वाचन बहुधा चुकीचं होतं आणि यावर मात करण्यासाठी विभाजन मूल्याचा वापर केला जात असतो. जसं की त्या ठिकाणी मध्यक, चतुर्थक, दशमक आणि शतमकाचा आपण वापर करणार आहोत किंवा वापर केला जात असतो. या ठिकाणी एक वाक्य टाकले बघा, हे कायम लक्षात ठेवा. कोणतं? दुसरं चतुर्थक म्हणजे Q2, हे 5वं दशमक म्हणजे D5, म्हणजेच 50वा शतक म्हणजे P50. हे सगळे बरोबर काय असतं? मध्यगा. म्हणजे मध्यक बरोबर दुसरं चतुर्थक असतं, दुसरं चतुर्थक बरोबर 5वं दशमक असतं आणि 5वं दशमक बरोबर 50वं शतक असतं. म्हणजे एकाच उदाहरणामध्ये आपण जर विचार केला
चतुर्थक काढा, दुसरं चतुर्थक काढा, पाचवं दशमक काढा आणि 50वं शतमक काढा किंवा मध्यगा काढा म्हटलं तर सगळ्याचं उत्तर हे काय येणार आहे, एकच येताना दिसून येणार आहे. म्हणजेच दुसरं चतुर्थक हे पाचवं दशमक असतं, दुसरं चतुर्थक हे 50वं शतमक असतं आणि दुसरं चतुर्थक हे मध्यगासुद्धा असतं. किंवा पाचवं दशमक दुसरं चतुर्थक असतं, 50वं शतमक असतं आणि मध्यगाही असतं. मध्यगा हे 50वं शतमक असतं, दुसरं चतुर्थक असतं किंवा पाचवं दशमक असतं. म्हणजे हे सगळ्यांची उत्तरं जी आहेत ती एकसारखी येताना आपल्याला दिसून येतात आणि याचाच अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. आपण या प्रकरणामध्ये चतुर्थक, दशमके आणि शतमके यांचा 10वीपर्यंत तुम्ही सरासरी, गणितीय मध्यांक आणि बहुलक याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्या पुढची जी विभाजन मूल्ये आहेत चतुर्थक, दशमक आणि शतमक यांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यापैकी चतुर्थक म्हणजे काय याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. याला क्वार्टाइल्स असं म्हणतात. अर्थ काय आहे याचा, ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 4 भाग करतात त्यांना चतुर्थके असं म्हणतात. म्हणजे जे दिलेलं निरीक्षण आहे, जे दिलेली आकडेवारी आहे त्याचे समान 4 भाग करणं याला चतुर्थके असं म्हणतात. चतुर्थके 3 असतात. नाव चतुर्थके पण किती असतात, 3 असतात. म्हणजे दिलेल्या जी आकडेवारी किंवा एखादा दिलेला जो भाग आहे त्याचे समान 4 भाग केले तर चतुर्थके ही नेहमी 3 असतात. म्हणजे ते 3 आपल्याला दिसून येतात. दिलेली संख्या श्रेणीची चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर ते संख्या श्रेणीचे समान 4 भाग करतात. या 3 मूल्यांना अनुक्रमे पहिले चतुर्थक, दुसरे चतुर्थक आणि तिसरे चतुर्थक असं म्हणतात. दुसरे चतुर्थक म्हणजेच काय असतं, मध्यगा असताना आपल्याला दिसून येत असतं. म्हणजे समान 4 भाग करणं, ज्या दिलेल्या संख्या आहेत किंवा आकडेवारी आहे त्या आकडेवारीचे समान 4 भाग करणे म्हणजे चतुर्थके होय. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे चतुर्थके हे 4 नसून 3च असतात. बघा परत सांगतोय मी, चतुर्थके 4 नसून किती असतात, लिहिलंय चतुर्थके. चतुर्थके म्हटल्यानंतर आपल्याला 4 वाटणं साहजिक आहे, परंतु या ठिकाणी चतुर्थके 4 नसून किती असतात, 3 असतात. या ठिकाणचं जे वाक्य आहे ते वाक्य मी अंडरलाईन करतो बघा. चतुर्थके हे 3च असतात. 3 हे वाक्य मी अंडरलाईन केले बघा. चतुर्थके नेहमीही किती असतात, 3 असताना आपल्याला दिसून येतात. आता चतुर्थकामध्ये कशा पद्धतीने चतुर्थके काढायची आहेत याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सामान्यतः वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणी साठी सूत्रे वेगवेगळी वापरली जातात आणि अखंडितसाठी सुद्धा सूत्र वेगवेगळी वापरली जातात. या ठिकाणी वैयक्तिक श्रेणी दिली असता हे सूत्र वापरायचं आहे आणि खंडित श्रेणी दिली असता हे सूत्र वापरायचं आहे. Q1 बरोबर I कंसात n अधिक 1/4 कंस पूर्ण च्या पदाचे मूल्य. या ठिकाणी आयच्या ठिकाणी आपण Q1 म्हणजेच QI बरोबर Q1 म्हणू शकतो आपण. या ठिकाणी 1 म्हणू शकतो, इथं 1 म्हणू शकतो. किंवा दुसरं चतुर्थक काढायचं असेल तर आपण या ठिकाणी Q2 म्हणू शकतो. या ठिकाणी Q2 बरोबर इथं 2 कंसात n अधिक 1/4 च्या पदाचे मूल्य. तिसरे चतुर्थक असेल तर 2 ऐवजी Q3 बरोबर, म्हणजे 2 ऐवजी या ठिकाणी आपण 3 हा शब्द वापरणार. Q3 बरोबर 3 कंसात n अधिक 1/4 च्या पदाचे मूल्य. या पद्धतीने आपण सुट्टे प्राप्तांक किंवा वैयक्तिक श्रेणी दिली असता किंवा खंडित श्रेणी दिली असता सूत्राचा वापर करणार आहे. त्यानंतर अखंडित वारंवारता दिलं असेल तर काय करायचं, तर या ठिकाणी हे सूत्र वापरताना QI बरोबर L अधिक कंसात IN/4 वजा CF भागिले F कंस पूर्ण गुणिले H. याच्यामध्ये L म्हणजे काय आहे तर त्या वर्गाची कनिष्ठ मर्यादा आहे. म्हणजे जो चतुर्थक वर्ग निवडलेला आहे त्या चतुर्थक वर्गाची कनिष्ठ मर्यादा आहे. F म्हणजे चतुर्थक वर्गाची वारंवारता आहे. आपण कसं काढायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला त्यावेळेस. CF म्हणजे काय, चतुर्थक वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचित वारंवारता आहे. N म्हणजे एकूण वारंवारता आहे आणि H म्हणजे चतुर्थक वर्गाची वरिष्ठ मर्यादा वजा चतुर्थक वर्गाची कनिष्ठ मर्यादा. म्हणजे याला आपण वर्गांतर लांबी असंही म्हणतो. म्हणजे कनिष्ठ मर्यादा आणि वरिष्ठ मर्यादा यांच्यातील फरक हा H आहे. चतुर्थक वर्गाची कनिष्ठ मर्यादा आणि चतुर्थक वर्गाची वरिष्ठ मर्यादा यांच्यातला फरक हा आहे. आता या ठिकाणी Q1च्या ऐवजी आपण QIच्या ऐवजी Q1 असं म्हणू शकतो. पहिले चतुर्थक बरोबर
त्यानंतर दुसरं काढायचं असेल तर Q2 बरोबर, दुसरे चतुर्थक बरोबर. तिसरं काढायचं असेल तर Q3 बरोबर. सूत्र तेच वापरायचं आहे, सूत्रामध्ये कोणताही बदल करायचा नाही. म्हणजे सूत्र वापरताना आपण Q1 बरोबर, Q2 बरोबर, Q3 बरोबर, म्हणजे 3 सूत्र आहेत, कारण चतुर्थक हे 3 आहेत. मग 3 सूत्रांचा वापर या ठिकाणी आपण करून या ठिकाणी चतुर्थके शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. या ठिकाणी एक तुम्हाला उदाहरण मी घेणार आहे, त्यासाठी पद्धत दिलेली आहे. चतुर्थक शोधण्याची वैयक्तिक श्रेणी दिली असता चतुर्थक कसं शोधायचं, खंडित श्रेणी दिली असता चतुर्थक कसं शोधायचं. तर प्रथम ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या आपण चढत्या क्रमाने मांडायच्या आहेत. n म्हणजे काय, तर एकूण वारंवारता, एकूण संख्या किती आहेत त्या लिहायच्या आहेत. आणि तिसरं चतुर्थक शोधण्यासाठी खालील सूत्राचा वापर करायचा आहे. आता या ठिकाणी परत एकदा सूत्राचा वापर कसा करायचा हे सांगतो. पहिलं चतुर्थक काढायचं असेल तर इथं 1 वापरायचा, दुसरं चतुर्थक काढायचं असेल तर इथं 2 वापरायचा, आणि तिसरं चतुर्थक काढायचं असेल तर इथं 3 वापरायचा. म्हणजे Q1 Q2 याप्रमाणे हा शब्द वापरायचा आहे आणि त्या पदाचं मूल्य आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे, वैयक्तिक श्रेणीचं आहे. काय उदाहरण, प्रथम सत्रातील परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पुढील प्रमाणे, त्यावरून पहिले चतुर्थक व तिसरे चतुर्थक शोधा. आता या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत बघा, किती दिलेल्या आहेत, 40, 85, 84, 83, 82, 69, 68, 65, 64, 55 आणि 45 या सगळ्या जवळजवळ संख्या दिलेल्या आहेत. त्या मोजायच्या अगोदर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 संख्या आहेत. मग n बरोबर इथं 11 लिहिलेलं आहे आपण. आपली पद्धत काय, प्रथम संख्या चढत्या क्रमाने मांडू. चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात अगोदर लहान संख्या 40 आहे, नंतर 45 आहे, नंतर 55 आहे, नंतर 64 आहे, नंतर 65 आहे, 68 आहे, 69 आहे, 82, 83, 84 आणि 85 अशा चढत्या क्रमाने संख्या मांडायच्या आहेत. सूत्र लिहायचं आहे आपल्याला. Q1 पहिले चतुर्थक शोधायचे म्हणजे Q1 बरोबर, या ठिकाणी सूत्र लिहिले बघा, Q1 बरोबर n अधिक 1/4च्या पदाचे मूल्य. मग Q1 बरोबर 11, n म्हणजे 11, n बरोबर 11 दिलेलं आहे, 11 अधिक 1/4. Q1 बरोबर 11 अधिक 1 म्हणजे 12/4. बघा 12/4, 11 अधिक 1 म्हणजे 12, 12/4. Q1 बरोबर तिसरं 12/4 म्हणजे येईल किती उत्तर तुमचं, 3. 4 त्रिक 12 म्हणजे 3. तिसऱ्या क्रमांकाची संख्या आपण चढत्या क्रमांकामध्ये शोधायची आहे. बघा परत एकदा दाखवतो, तिसऱ्या क्रमांकाची संख्या आपण चढत्या क्रमांकामध्ये, ज्या चढत्या क्रमाने संख्या लिहिलेल्या आहेत याच्यात तिसऱ्या क्रमांकाची संख्या 55 आहे, म्हणून पहिले चतुर्थक बरोबर 55. बघा लक्षात येते का, परत खात्री करून घ्या. त्यानंतर दुसरं आहे, तिसरे चतुर्थक आपल्याला शोधायचं आहे. Q3 बरोबर 3 कंसात n अधिक 1/4, 3 कंसात n अधिक 1/4 हे सूत्र आपण लिहिलं या ठिकाणी. बघा हे सूत्र आपण या ठिकाणी लिहिलं. सूत्र लिहिल्यानंतर Q3 बरोबर 3 कंसात 11 अधिक 1/4, यांची किंमत 11. Q3 बरोबर 3 कंसात 12/4. या ठिकाणी 4ने 12ला 4ने भागायचं आहे, 4 एके 4, 4 त्रिक 12, 3 गुणिले 3 म्हणजे 9व्या क्रमांकाची संख्या. बघा 9व्या क्रमांकाची संख्या आपल्याला चढत्या क्रमांकामध्ये पाहिजे आहे. चढत्या क्रमांकामध्ये 9व्या क्रमांकाची संख्या किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9, 83 आहे. बघा 9व्या क्रमांकाची संख्या 83 आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला तिसरे चतुर्थक बरोबर 83. या पद्धतीने आपल्याला ही उत्तरं शोधायची आहेत. पहिलं आणि तिसरं चतुर्थक हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे तिसरे चतुर्थक बरोबर 83. म्हणजे चढत्या क्रमांकामध्ये ती संख्या कितव्या क्रमांकाला आहे ती आपण शोधावयाची आहे. आज आपण वैयक्तिक श्रेणी दिली असता पहिले आणि तिसरे चतुर्थक कसं काढायचं, पहिले दुसरे आणि तिसरं चतुर्थक, दुसरं चतुर्थक काढायचं असेल तर Q2 फक्त या ठिकाणी वापरायचं आहे. Q1च्या जागेवर Q2 वापरायचं आहे. 2 कंसात n अधिक 1/4 या सूत्राचा वापर करायचा आणि गुणाकार करून ती संख्या आपण त्या ठिकाणी लिहावायची आहे. आज आपण या ठिकाणी विभाजन मूल्य या प्रकरणामध्ये, विभाजन मूल्य म्हणजे काय, विभाजन मूल्याची गरज काय, संख्याशास्त्र दिन कधी येतो आणि वैयक्तिक श्रेणी दिली असता
पहिले दुसरे आणि तिसरे चतुर्थ कसं शोधायचं याचा विचार आपण केलेला आहे. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण प्रॅक्टिससाठी उदाहरणे घेणार आहोत.